गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आपण आतापर्यंत ओलाला 3 ट्रिप मारून 370 रुपये बिझनेस केलेला आहे आणि उबरला एकही ट्रिप आपण ॲक्सेप्ट केलेली नाही आहे. आली होती ट्रिप्स, पण ते काय होतं की जॅमर लावल्यात ना लोकांनी, ऑटो क्लिकर लावतात, त्याच्याने लगेच ॲक्सेप्ट केली जाते ट्रिप ती त्यांच्याकडून. मग ते काय जे जॅमर लावत नाही, ऑटो क्लिकर लावत नाही, त्यांच्यासाठी काय ते व्यवस्थित नाही आहे उबर ॲप. तर आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे मित्रांनो की ओला ॲप चांगलं आहे की उबर ॲप चांगले ड्रायव्हर लोकांसाठी. मित्रांनो, खास करून सांगतोय तुम्हाला. तर तुम्ही जर आपल्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला पूर्ण पहा, आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आज. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. तर मित्रांनो पहा, ओला आणि उबर कंपॅरिझन करूया आपण दोन कंपन्यांचं. उबरच्या ज्या वेळेस 2 ते 3 ट्रिप पडतात तेव्हा ओलाची 1 ट्रिप पडते, पण ही ओलाची 1 ट्रिप त्या उबरच्या म्हणजे 1.5 भाड्यासारखी असते. तुम्हाला सांगतो, ओलाची तुम्ही जर ओला कंटिन्यू मारत असाल म्हणजे तुम्हाला एकतर बऱ्याच जणांची कंप्लेंट आहे की ओलाची ट्रिपच पडत नाही. ओलाची ट्रिप का पडत नाही तुम्हाला सांगतो मी. तुम्ही उचलून कॅन्सल करताय ट्रिप एकतर, आणि नाहीतर तुम्ही एकतर कस्टमर उचलून कंप्लेंट करताय, कस्टमर कंप्लेंट टाकते तुमच्या विरुद्ध, तरी तुम्हाला ट्रिप पडत नाहीये. माझं तुम्हाला सांगणं आहे की जी ट्रिप येऊ द्या, 1 किलोमीटरची येऊ द्या, 1.5 किलोमीटरची येऊ द्या, 10 किलोमीटरची येऊ द्या, तुम्ही ती ट्रिप उचला, कंप्लीट करा. एका दिवसाला तुम्हाला 1 ट्रिप पडू द्या, उद्या 2 पडतील, कंप्लीट करा, 3 पडतील, अशा तुमच्या ट्रिपा वाढत जातील ओलाच्या. आणि तुम्ही जर कंप्लीट करत राहताय म्हणजे व्यवस्थित कस्टमरला सर्व्हिस देताय, तर तुम्हाला ओलाच्या ट्रिप्स वाढतील आणि ओला तुम्हाला मारणं, ओलाची ट्रिप मारणं तुम्हाला फायदेशीर आहे. कसं ते सांगतो, तुमचा बिझनेस लवकर कव्हर होणार आहे. आणि तुम्ही जर कंटिन्यू मारत राहिला ट्रिप्स, तर ते ओला ॲप तुम्हाला कंटिन्यू ट्रिप देतं. उबरसारखं नाही की बाबा तुमचा जर मित्र तुमच्या शेजारी बसलाय, त्याला वाजली तुम्हाला वाजणारच नाही, असं बऱ्याचदा होतं. उबरचं सांगतोय तुम्हाला, उबरचं तसं होतं, ओलाचं तसं होत नाही. ओलाचं कसं आहे की ती ट्रिप तुम्हालाच पडणार, असं आहे ते. तुम्ही जर कंटिन्यू मारत राहा, 10-20 ट्रिप मारा रोज, तुम्हाला सारखं तुम्हाला ओलावाला ट्रिप देणार आहे, असं आहे ते. आणि उबरला कसं आहे मित्रांनो, कॉम्पिटिशन खूप आहे, जो तो उबरच मारतोय. उबरचे एवढे नखरे आहेत, उबर एवढं ड्रायव्हर लोकांना लुटतंय. 5% घेणार, 40 रुपये प्लॅटफॉर्म फी आहे आणि वरतून कमिशन तर वेगळं आहेच. आणि मीटर चोरी करतं, म्हणजे जे पहिल्यांदा 8 किलोमीटर दाखवणार, ओला पण तसंच आहे मित्रांनो, 8 किलोमीटर दाखवणार आणि बिल 7 किलोमीटरचंच देणार, असं आहे. तर तुम्हाला जर धंदा व्यवस्थित करायचा आहे आणि लवकर जास्त पैसे कमवायचे, तर तुम्ही माझ्या म्हणण्यानुसार ओला चालवा, ओलाचा बिझनेस सेटअप करा. आणि माझ्या म्हणण्यानुसार उबर फक्त तुम्ही ना गो टू ला वापरा. आता समजा तुम्ही इथून घरापासून तुम्ही उचललंय लांबचं भाडं, तुम्ही राहताय गुरुद्वारा चौकात आणि उचललंय फेज 3चं भाडं. आता फेज 3चं तुम्हाला मग तिथून भाडं लागत नाही, तर तुम्ही उबरला गो टू टाकून लगेच तुम्हाला भाडं पडू शकतं. ओलाचं पण तसंच आहे. तुम्ही दोन्ही, तुमच्यात जर गट्स आहेत, तुम्ही करू शकताय बिझनेस उबरला, तर उबर चालू ठेवा. कमीत कमी मित्रांनो 40 रुपये जर तुम्ही देत असाल प्लॅटफॉर्म फी, तर तुम्ही 500-600 रुपये बिझनेस उबरला फक्त करणं गरजेचं आहे. ओला मारून म्हणतोय मी. ओलाला 1001 रुपये करा आणि उबरला 500-600 रुपये कमीत कमी बिझनेस तुम्ही केलाच पाहिजे, तरच उबर चालवा तुम्ही. नाहीतर मग ओलाचा बिझनेस तयार करा, ओलाच्या ट्रिप्स मारा, पडायला लागतील तुम्हाला ट्रिपा, सगळ्या बऱ्यापैकी पडायला लागतील. आता माझं काय, मी पण ते सांगतोय, 1 महिनाभरापूर्वी मला ट्रिप पडत नव्हती ओलाची. मी बऱ्याचदा असं करायचो की उबरची मोठी ट्रिप पडली की ओलाची कॅन्सल करायचो आणि मग उबरची घेऊन जायचो. मग नंतर मला ओलावाला ट्रिपच द्याय नाही.
पूर्ण दिवसभर मी लॉग इन राहायचो. तरी पण नंतर काय मित्राला विचारलं, तो म्हणला 1-1 किलोमीटर जेवढी जी पडते ती उचल कंप्लीट कर. मग मी सुरुवातीचे 3-4 दिवस जवळजवळ दिवसाला 20 ट्रिपा मारायचो. मग आता कसं, आता एक पिरियड आलाय की मला ओलावाला मोठमोठ्या ट्रिपा कंटिन्यू अशा ट्रिपा देतो आणि माझा लवकर धंदा कव्हर होतो. त्याच्याने थकत नाही माणूस. उबरला लय थकतं म्हणजे, आणि बिलिंग पण व्यवस्थित होत नाही उबरला. आता 10 किलोमीटरला 17च्या रेटने 170 रुपये झालं पाहिजे, तर आपल्याला 17 बी देत नाही, एकदम 16.5 रुपये उबर आपल्याला रेट देतो. ओलाचं कसं आहे की कस्टमरकडून 20 रुपये ओला जास्त घेतो. त्याने काय होईल की बिझनेस तुमचा लवकर कव्हर होतो ओलामध्ये. आणि मित्रांनो, ओला ही भारतीय कंपनी आणि जुनी कंपनी आहे, उबरपेक्षा जुनी. म्हणजे भारतात तरी आपल्या ओला जुनी आहे. आणि उबर कसं बाहेरच्या देशात 100 देशात कंपनी, 100पेक्षा जास्त देशात कंपनी उबर. पण भारतात कशी लेट आली आहे तर, आणि ओला कशी जुनी आहे, तरी बऱ्याच लोकांना तोंडात ओलाच आहे, उबर कमी आहे. उबरचं ॲप ही 100 MB पर्यंत आहे, ओलाचं 30-40 MB आहे. तर लोक काय प्रिफर करतात जास्त की ओला मोबाईलमध्ये ठेवतात की साईज कमी लागावी म्हणून. आणि जी जुनी लोक आहेत आणि कस्टमर पण व्यवस्थित आहे, कन्फर्म बुकिंग समजायची ओलाची. 99% ओलाची ट्रिप आली तर ती कन्फर्म असते. उबरसारखं नाही की उबरची जवळजवळ 70-80% कन्फर्म असते, वरचे ते कॅन्सल बी करू शकतात. रॅपिडो तर एकदम थर्ड क्लास आहे, काही उपयोग नाही तर रॅपिडोचा. त्याला रॅपिडोला आई ना बाप काही नाही आहे. तर तुम्ही माझ्या म्हणण्यानुसार ओला आणि उबर जर चालवत असाल, प्लॅटफॉर्म फीस या दोघांची मिळून 70-80 रुपये आणि वेगळी चार्जेस वेगळे अजून आहेतच. तर तुम्ही दोन्ही चालवत असाल तर तुम्ही 1600-1700 रुपये बिझनेस केला पाहिजे. माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही उबर फक्त GoToलाच वापरा. GoTo भेटतात ना, त्याच्याने तुम्ही बिझनेस कव्हर करू शकता. आणि ओलाचं कसं आहे, तुम्ही लहान मोठ्या ट्रिप्स मारा, तुमचा धंदा लवकर कव्हर होणार आहे. उबरचं कसं आहे मित्रांनो, उबरला लहान ट्रिपा खूप असतात जवळचे. मग ते त्यांनी काय होतं की असतं 46 रुपयाची ट्रिप आणि तिथे जायचं तोपर्यंत ते 40 आणि 42 रुपयेपर्यंतच होती. मग त्याच्याने काय होतं की तुम्हाला 200 रुपये करायला तशा 40च्या 5 ट्रिपा मारायला लागतात. तुम्हाला सांगतो तसं ओलाच्या 3 ट्रिपामधूनच तुमचे 200 रुपये होऊ शकतात. त्याच्यामुळं जर तुम्ही लहान मोठा ट्रिप्स मारत असाल तर उबर काही कामाचं नाही आहे. उबर कधी कामाला येईल, समजा तुम्ही मोठी ट्रिप घेऊन गेला ओलाची, तिकडून GoTo टाकलं तेव्हा उबर तुम्हाला भाडं देणार, म्हणजे मोठे तेव्हा ते कामाचं आहे उबर फक्त. आणि ओलाला GoTo असतात 2, उबरला असतात 2. या दोन्हींचा वापर केला तर तुम्ही दिवसाला 2000 रुपये कमवू शकता व्यवस्थित. आणि जर तुम्ही 400-500 रुपये बिझनेस करत असाल उबरवर तर काही कामाचं नाही आहे उबर. 40 रुपये ते प्लॅटफॉर्म फी उगाच तुमची पदरची जाते. बऱ्याचदा काय होतंय की एकच भाडं मारतात आणि त्याच्यात 40 रुपये कट होतंय. ते काय आहे, म्हणजे बऱ्याचदा असं लॉस, स्वतःचे पैसे खिशातले पैसे टाकल्यासारखं येते. तसं ओलाचं तुम्हाला सांगतो, ओलाचं पण आहे ना, आता मी 2-3 दिवस झालं नोटीस करतोय की कस्टमर असतंय दुसरीकडं, त्याचं लोकेशन, पिकअप लोकेशन असतंय तिसरीकडंच, तर ते कॅन्सल करावी लागते. आणि स्वतःहून ओलाची ट्रिप कधीही कॅन्सल करू नका तुम्ही, ते कस्टमरलाच करू द्या. काही फॉल्ट असला तरी ते कस्टमरलाच करू द्या, कारण तुम्ही जर कॅन्सल केला तुमचं रेकॉर्ड जाणार वरती की बाबा यांनी कॅन्सल केली, याला ट्रिप काय द्यायची नाही म्हणून, असं होतं. आणि समजा 10 किलोमीटरची ओलाची ट्रिप वाजली व तुम्ही उचलली आणि लोकेशन दाखवतं, GPS दाखवतं 12 किलोमीटर, तुम्ही त्या रूटने गेले तरी तुम्हाला 12 किलोमीटरचं बिलिंग व्हायला पाहिजे ना ओलामध्ये. ते होत नाही. ते ज्यावेळेस तुम्ही ट्रिप उचलताय त्यावेळेस जे किलोमीटर दाखवलेलं असतं त्याच किलोमीटरचं तुम्हाला बिलिंग होतं आहे. मग तो एक लॉस आहे ओलाचा आपल्याला. आणि तुम्ही काय कुणाला फोन करून सांगू शकता, पहिलं कस्टमर केअर होतं, आपण डायरेक्ट कॉल लावू शकता, पण आता तसं नाही आहे. तर माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही जर ओला उबेर करत असाल त्यातल्या त्यात तुम्ही उबर करू नका. माझ्या म्हणण्यानुसार ओलाच करा.
उबरपेक्षा ओला बरं आहे असं म्हणन, चांगलं आहे असं म्हणणार नाही, पण बरं आहे असं जवळ म्हणन. तुम्ही बिझनेस तिसऱ्या प्रकारे कव्हर करू शकता. ओला उबेर मारून तुम्ही प्रायव्हेट बुकिंग, फोनवरच्या बुकिंग, फोन नंबर द्या तुमचा, प्रायव्हेट बुकिंग मारा. रस्त्यावर जे हात करतात त्यांना विचारा बाबा कुठं जायचंय. आता गर्दीच्या ठिकाणी तुम्ही थांबा, स्टेशनला थांबा, तिथून कसे येतात लोक, हात करतात जातात. बस स्टॉप असेल, ते मूवी थिएटर असतील, हॉस्पिटल असेल, अशा ठिकाणी तुम्ही थांबा, प्रायव्हेट बुकिंग मारा. प्रायव्हेट बुकिंगनी जवळजवळ तुम्ही 300-400 रुपये दिवसाचे CNG ॲटलिस्ट तुमचा निघला पाहिजे. आणि बाकीचा मग जो धंदा असेल ते ओला उबेरवर कंप्लीट करा. म्हणजे आणि प्रायव्हेट बुकिंग जास्त मारा, मीटरनी मारा. शेअर जसं होईल तसं तुम्ही बिझनेस केला पाहिजे. या कंपन्यांवर कमीत कमी डिपेंड राहा मित्रांनो. पण बऱ्याच जणांनी काय केलंय की ओला उबेर आहे म्हणून लोकांनी रिक्षा घेतलेल्या आहेत. कारवाल्यांचं पण तेच आहे. आता भले ते शिवे देतात कारवाले, पण ओला उबेर आहे म्हणूनच कार एवढे 10-10 लाख रुपये तुम्ही केले ना, इन्व्हेस्ट केले. आणि आता त्याच कंपन्यांना तुम्ही शिव्या देताय, रेट वाढवा. पहिलं मित्रांनो जेव्हा कंपन्या नवीन होत्या त्यावेळेस इन्सेंटिव्ह वगैरे बरं वाटलं कारवाल्यांना. मस्त इन्सेंटिव्ह घ्यायचे, मस्त काय गिफ्ट होते त्यावेळेस घेतले, लोकांनी गाड्या नील केल्या. आता तरीही आता रेट कमी आहे माहिती आहे ना तुम्हाला. रिक्षावाल्यांचं पण तसंच आहे. आता रिक्षावाल्यांना 17 रुपये भेटते म्हणून बरं आहे, नाहीतर कारवाल्यांना 10-12 रुपये, 10 रुपये रेट भेटतोय तरी पण लोक घेतातच आहे ना कार. मला हेच कळत नाही बाबा, तुम्हाला रेट नाही, लोक रडतात. ड्रायव्हर लोक आधीचेच लोक विकायला लागलेत गाड्या, तरी रोडवर नवीन गाड्या येतात. म्हणजे कुठं ना कुठं तुम्ही विचार करायला पाहिजे तुम्ही काय करताय ते. तर मित्रांनो पूर्ण आपला व्हिडिओ पहा, तुम्हाला थोडीफार आयडिया येईल बिझनेसची. आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.